बरोबर. बस मला माहित नाही आवाज येतोय की नाही, पण सगळ्या वस्तू फायनल झाल्या. म्हणजे हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार. तर आज आहे सॅटर्डे आणि आज आहे 1 ऑगस्ट. आता ह्या मंथमध्ये खूप काय काय होणार आहे. म्हणजे की जसं आमचं ह्या महिन्यामध्ये मे बी या मंथच्या एंडिंगला घर रेडी होणार आणि मग आम्ही होपफुली शिफ्ट होणार त्यामध्ये. त्यासाठीच आता आम्ही बाहेर जातो आहे. काही काही वस्तू बघायच्या आहेत, म्हणजे घरासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात. गॅस नवीन घ्यावा लागेल, त्यानंतर चिमणी वगैरे अशा 2-3 गोष्टी आहेत. तर आम्ही आता निघालो बाहेर. काय काय होतं तुमच्यासोबत मी शेअर करेलच. आपण आता कुठं चाललो आहे? क्रोमा जवळच बानेरचा. बघू अजून 1-2 बघितले, पण म्हटलं आता तिकडे जाऊन पण बघूया. कारण काही वेळेस ना डिफरन्स असतो. ऑनलाईन पण काही वस्तू चेक केल्यात आणि तिकडे पण जाऊन एकदा गेलो होतो, पण आता फायनल करायच्या आधी म्हटलं परत एकदा जाऊया. म्हणून मग आता जवळच बानेरच्या क्रोमामध्ये चाललो आहे. आम्ही दोघं निघालो आहे आणि विहा दिसत नसेल तर विहा मम्मी पप्पांकडे सोडले. मागच्या 2-3 दिवसापासून मी मम्मी त्यांच्याकडे आली होती. घरी विहा पण एकटी बोर होते, हे ऑफिसला निघून जातात. तर मग म्हटलं थोडं, आणि पाऊस पण एवढा चालू होता की तिला संध्याकाळी खाली न्यायला पण जमत नाही, एवढा पाऊस असतो. मग तिची सारखी चिडचिड होते. मग इकडे मम्मी पप्पा पण होते, म्हणून मग 2-3 दिवसासाठी मी इकडे आली होती. ती आता छान जेवण करून झोपली होती, म्हणून मग आम्ही आता निघालोय थोडं शॉपिंग करायला आणि घराचे थोडे वस्तू घ्यायला. काय चालू आहे यांचं, म्हणजे इकडे सर्व्हिस रोड आहे तर तो रस्ता बंद करून दिला आणि त्यांनी आम्हाला मधूनच टर्न घ्यायला सांगितलं. ठीक आहे, आता काय त्यांचं ऐकावं लागतं. हां, असं थोडं अरेंजमेंट असली तर इकडे पण काम करता येतं, तिकडे पण करता येतं. बरोबर, 3 तरी ॲट अ टाइम आपण यूज करू शकतो. पण इथे काय होतंय की हे मागे पुढे असतं ना, आपल्याला ते भांडे ऍडजस्ट होत नाहीत. बरोबर. बरोबर, दिसत नाही. बरोबर, कसं हे सेपरेट असतं ना, मग इथे एवढा गॅप असतो. इथे आणि ह्या बर्नरवर आपण करू शकतो. 3 लिटरचा कुकर इथे. सगळ्यात आधी आम्ही रिलायन्समध्ये गेलो आणि एक अप्लायन्सेस बघायला सुरुवात केली. सगळ्यात आधी कुकटॉप, जो मला 3 बर्नर्स किंवा 4 बर्नर्समध्ये बघायचा होता आणि यावेळेस मी शुअर होती मला 4 बर्नरचा हवा आहे, म्हणून मग मी तो चूज केला. आणि लगेचच आम्ही चिमणी बघायला घेतली, कारण जे किचन ट्रॉलीजचे शटर्स आहेत त्यासाठी आम्हाला मेजरमेंट लागणार होतं, म्हणून चिमणी पण लगेच फायनल केली. आणि मी त्या स्टाफकडूनच समजून घेत होते की जे 4 पोझिशन्स असतात बर्नरचे ते कुठल्या गोष्टीसाठी युजफुल असतात आणि कुठल्या नाही. आणि हे सगळं बघूनच त्यानंतर मी डिसिजन घेतला की कुठलं कुकटॉप फायनल करायचं आहे. आणि म्हटलं आलोच तर आता डिशवॉशर आणि AC पण घ्यायचं आहे, म्हणून ते पण एक्सप्लोअर केलं. आणि आम्ही आज सगळं ऑनलाईन पण बघून ठेवलं होतं, पण म्हटलं एकदा रिलायन्समध्ये बघूया आणि नंतर क्रोमामध्ये जाऊया. रिलायन्समधून आम्ही जस्ट आलो आता आणि त्यांनी प्राइसिंग वगैरे दिली. बऱ्यापैकी डिफरन्स असतो, म्हणजे क्रोमा म्हणा किंवा रिलायन्स, दोघांमध्ये. सो सगळं कंपॅरिझन व्यवस्थित करून मग ऑर्डर प्लेस करायची आहे. सगळ्यात आधी तर आम्हाला आता चिमणी लागणार आहे, कारण त्याचे शटर्स बनवायचे आहेत. तर ती लावल्यानंतर व्यवस्थित शटरची फिटिंग वगैरे होणार, म्हणून सगळ्यात आधी मेन अर्जंट ते आहे. तर आज सॅटर्डे ना, मंडेला आम्हाला ते चिमणी द्यायची, म्हणून सगळ्यात आधी चिमणीचं काम फायनल करायचं आहे. जसं मग आम्ही घरात सेटल होणार तसे मग एक सगळे इन्स्टॉलमेंट त्याचं करत जाणार. तर थोडाफार डिफरन्स वाटतोय, तर म्हटलं चला एकदा क्रोमामध्ये पण जाऊन येऊ आणि मग कसं होतं काय. आणि दोघांमध्ये तर वाटते बऱ्यापैकी. आणि ते अजून असं म्हणत होते की 15 ऑगस्टमध्ये पण थोडाफार डिस्काउंट असणार आहे. पण त्यांचं असं असतं की ते ॲक्च्युअल प्राईस वाढवून देतात आणि त्याच्यामध्येच परत डिस्काउंट करतात. ते त्यांचं मार्जिन तोडत नाही. जेव्हा जयदीपने त्यांना क्वेश्चन केला की याच्यामध्ये अजून डिस्काउंट असणार का 15 ऑगस्टला जर आपण ऑर्डर प्लेस केली तर ते हसत होते. त्यावरूनच कळालं की ते त्यांचं मार्जिन नाही तोडत. ते फक्त आपल्याला सांगायला असतं की कस्टमर्स खूप 15 ऑगस्टचा सेल असेल किंवा काय असेल तर त्या दिवशी बरेच जण असं वस्तू घेत असतात, म्हणून मग त्यांची ती स्ट्रॅटेजी असते. आणि जेव्हा हा क्वेश्चन त्यांना विचारला तर ते अशा मस्त खाली मान घालून स्माइल करत होते. डिस्काउंट असं बोलेल ना मी.
आता आलोय क्रोमामध्ये, बघूया इकडे काय होतं. I am waiting for a bus at the end. बस मला माहीत नाही आवाज येतोय की नाही, पण सगळ्या वस्तू फायनल झाल्या. म्हणजे डिशवॉशर घेतलं आहे, त्यानंतर 2 AC घेतले आहेत आणि चिमणी आहे, गॅस स्टोव. सगळ्या गोष्टी फायनल झाल्या. पण डिलिव्हरी आम्हाला वेगवेगळी हवी. चिमणी अर्जंट होती म्हणून सगळ्या गोष्टी आम्हाला घ्याव्या लागल्या आणि त्यावर डिस्काउंट पण वेगवेगळं असतं म्हणून सगळं एकत्रच करून टाकलं. फुल अँड फायनली सगळं झालं आहे. आता बघूया कसं होतं. झालं का? खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण माझ्या मनामध्ये खूप धगधगही होते आणि मनामधून खूप आनंदही होतोय, कारण आमच्या घराची ही आजची सगळ्यात मोठी शॉपिंग आहे. मी आजपर्यंत ज्या गोष्टी विशलिस्टमध्ये ठेवल्या होत्या त्या प्रत्यक्षात मी आज घ्यायला गेली होती. त्या सगळ्या फायनल केल्या आणि जसं मी आधी पण मेन्शन केलं, मी खरं तर चिमणीसाठी गेली होती कारण त्याचे मेजरमेंट्स आम्हाला द्यायचे होते. पण त्यासोबतच मी कुकटॉप पण बघितला आणि आता डिशवॉशर आणि AC पण, कारण सगळ्या गोष्टी एकत्र घेतल्या म्हणून आम्हाला मोठा डिस्काउंट मिळत होता. आणि आता डिशवॉशर घेणं काही मोठी गोष्ट नाहीये, पण ही गोष्ट मी पहिल्यांदाच घेते माझ्या नवीन घरासाठी. त्यामुळे मी खूप इमोशनल, हॅप्पी आणि खूप एक्साइटेड पण आहे. सो आज आम्ही काय काय खरेदी केलं ते तुम्हाला सांगते. इलिकाची चिमणी घेतली आणि त्याचाच आम्ही कुकटॉप पण घेतला विथ 4 बर्नर. त्यासोबतच 2 AC आणि 1 डिशवॉशर. खरं तर घर बनवताना अशा डिसिजन्समध्ये खूप वेळ जातो, पण फायनली जेव्हा त्या एक एक गोष्टी येत जातात ना, त्यावेळेचं सॅटिस्फॅक्शन काही वेगळ्याच लेवलचं असतं. आणि आजची शॉपिंग तर झाली, पण मनात एकच थॉट होतात की येस, आपलं घर आता हळूहळू बनत जातंय. अँड येस, आता पुढची शॉपिंग, पुढचे डिसिजन्स आणि घराचं ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मेशन मी सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.